मूग डाळीचे पौष्टिक रवाळ दाणेदार लाडू पाहूया अगदी सोप्या पद्धतीने. त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी लागणारं साहित्य पाहू. हे लाडू पहा ना, किती मस्त असे रवाळ बनले गेलेत, पटकन तुटले जातात, एकदम खुसखुशीत असे बनले गेलेत. तर छोट्या छोट्या टिप्स आहेत ना, एकदम रवाळ दाणेदार असे लाडू पाहूया. लागणारं साहित्य पाहू. अगदी पटकन आणि उन्हाळ्यात खाण्यासाठी पौष्टिक असेच हे लाडू बनले जातात. त्यासाठी या ठिकाणी मी एक पावशेर मूग डाळ घेतली. तर वाटी भरून आहे. जेवढी डाळ घेतली ना तेवढाच गूळसुद्धा घेतला आहे मी चिरून. तर ही डाळ ना स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यायची. काही ड्रायफ्रूट्स लागतील, तूप लागेल. सुरुवातीला डाळ भाजून घेऊ तव्यामध्ये. तवा गरम करायला ठेवला होता आणि तेल किंवा तूप न घालता नुसती जशी डाळ ना सुरुवातीला घालून चांगली भाजून घेऊ. 5 ते 6 मिनटं व्यवस्थित परतवून ना डाळ पाहू शकता रंग हलकासा बदलेपर्यंत चांगली डाळ परतवून घेतली. छान अशी भाजली गेली म्हणजे ताटामध्ये काढून घेऊ, गार करून घेऊ आणि आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे. जर खूप जास्त प्रमाणात आपण बनवत असेल तर गिरणीमधून दळून आणायची, पण अगदीच थोडी बनवतो आहे आपण, पावशेर इतकी, आणि अशी जाडसर वाटली पाहू शकता. खूप जास्त अगदी पीठसुद्धा न करता किंवा अगदी जाडसरसुद्धा न ठेवताना आपला जो बारीक रवा असतो ना त्यापेक्षासुद्धा बारीक अशी वाटली. मिक्सरला वाटलेली ही डाळ ना पुन्हा भाजून घ्यायची तुपामध्ये. अर्धी वाटी तूप घेतलं आहे यामध्ये आणि तुपामध्ये छान असा रवा जो आहे तो भाजून घेऊया मूग डाळीचा, किंवा मूग डाळीचे पीठ जे मिक्सरला फिरवले ना ते व्यवस्थित भाजून घेऊ. अगदी जाडसर असं हे पीठ ठेवलं ना तर तूप थोडं जास्त लागतं आणि तुपामध्ये रवा चांगला भाजावा लागतो. तर खूप जास्त जाडसुद्धा नाही किंवा अगदीच पीठसुद्धा नाही, या पद्धतीचं हे मिक्सरला वाटण केलं आहे. तर साधारण आपण बेसन पिठाचे चक्कीमधून दळून आणतो पीठ, त्याच पद्धतीचं हे पीठ बनलं गेलं आहे. तुपामध्ये मस्त असे भाजून घेऊ. पिठाचा रंग हलका बदलेपर्यंत ना व्यवस्थित भाजून घेऊ, किंवा खूप जास्तसुद्धा न जळता असे 5 ते 6 मिनटं परतवून घेऊ. पाहू शकता मस्त असं भाजलं गेलं आहे पीठ, अगदी रवाळ असं बनलं गेलं आहे. तर जेवढी डाळ घेतली होती तितकाच गूळ घेतला आहे. पावशेर डाळ होती त्यासाठी ना पावशेर गूळ घेतला आहे, किंवा साखर आवडीनुसार साखर गुळाचा वापर करू शकतो. तर गूळ मिक्स केला आहे भाजलेल्या पिठामध्ये. पीठ थोडंसं गार केलं होतं आणि मिक्सरला फिरवून घेतलं आहे. यामुळे गूळ आणि डाळीचे पीठ आहे ते एकजीव होईल. तर थोडेसे ड्रायफ्रूट्स ना काजू बदाम तुपामध्ये परतवून घेतले. ते सुरुवातीला तुपात भाजून घेतले तरीसुद्धा चालेल आवडीनुसार. त्या तुपामध्ये भाजलेले पीठ घालून परतवून घेते. वेलची पूड घातली मी 1 चमचावर आणि पाहू शकता याचे आता लाडू वळायला घेऊ. तर यामध्ये तूप जे आहे ना ते लागेल तसं घालून लाडू वळायचे आहेत, की आपल्याला लाडू वळता येतील इथपर्यंत. तर साधारण वाटीभर डाळ होती त्यासाठी पाऊण वाटी इतकं तूप लागतं. आणि याच्यात लाडू वळायला घेऊ. अगदीच कोरडं झालं असं वाटत असेल ना तर तूप गरम करून घालायचे, किंवा हे मिश्रण थोडंसं गरम करून घ्यायचे म्हणजे लाडू वळता येतात. तर आपली 1 वाटी डाळ होती ना त्यासाठी त्याच वाटीने पाऊण वाटी इतकं तूप लागलं होतं मला सुरुवातीपासून पीठ भाजून घेईपर्यंत लाडू वळेपर्यंत. तर साधारण 250 ग्रॅम मूग डाळीचे लाडू करण्यासाठी मला ना तूप 125 ग्रॅम इतकं लागलं होतं. तर सुरुवातीलाच तूप एकदम खूप जास्त न घालता तुपाचा आपल्याला अंदाज घेत लागेल तसं थोडं थोडं तूप घालून ना लाडू वळून घ्यायचे. आणि पाहू शकता या ठिकाणी मी मस्त असा एक लाडू वळून घेतला आहे. अगदी रवाळ असा हा बनला होता आणि या पद्धतीनेच बाकीचेसुद्धा वळून घेतलेत. तर अजून एक वळून घेऊ. तयार मिश्रणात ना बरोबर 16 असे मध्यम आकाराचे लाडू बनले होते. अगदी बरोबर पावशेर डाळ घेतली होती मी मुगाची. तर साधारण एक मोठी वाटी भरून तितकाच गूळ. चवीला थोडेसे कमी गोड लागत होते तर 1 वाटीला 1 वाटी गूळ वापरला होता, त्यापेक्षा थोडा जास्त वापरला तरीसुद्धा अगदी गोड असे लाडू बनतील. दुसरासुद्धा वळून घेते. तर हे मिश्रण पाहू शकता मस्त असे लाडू वळता येते. तर तूप थोडंसं जास्त लागतंच यामध्ये.
तर लागेल तसं तूप घालून लाडू वळून घ्यायचे. अगदीच कोरडं झालं मिश्रण तर लाडू वळता येणार नाहीत, यासाठी लागेल तसं तूप गरम करून घालून ना लाडू वळून घ्यायचे. पण अगदी मस्त असे पौष्टिक साजूक तुपातले उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी असे लाडू बनले जातात. अगदी लहानापासून मोठ्यांना सगळ्यांना खाण्यासाठी असे लाडू छान होतात. तर अगदी गुळात किंवा साखरेतसुद्धा आपण बनवू शकतो आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने पटकन घरी बनले जातात. साधारण पावशेर मुगाची डाळ, त्यामध्ये ना बरोबर 16 मध्यम आकाराचे असे लाडू बनले होते. तर या पद्धतीनेच मी संपूर्ण लाडू बनवून घेतलेत. अगदी रवाळ असे लाडू बनले होते, पाहू शकता. सुरुवातीला डाळ भाजून घेतली होती आणि डाळ जी गार करून मिक्सरला फिरवली होती. पुन्हा तुपामध्ये छान अशी पीठसुद्धा भाजून ना हे लाडू बनवलेत. तर चवीलासुद्धा अगदी खमंग आणि खुसखुशीत असे बनले जातात. लाडू बनवताना महत्त्वाची टीप अशी की पीठ जे आहे ना ते आपलं अगदीच कोरडं झालं तर लाडू वळता येणार नाहीत. यासाठी ना यामध्ये पुरेसं असं तूप घालायचं आहे गरम करून लागेल तसं आणि हे लाडू वळून घ्यायचे आहेत. जे मस्त असे लाडूसुद्धा वळले जातील आणि अगदी चवीलासुद्धा साजूक तुपातले छान असे लाडू बनले जातील. तर या पद्धतीनेच मी संपूर्ण लाडू जे आहे ते वळून घेतलेत आणि शेवटचासुद्धा एक ना छोटासा असा लाडू बनला होता. तयार मिश्रणात एक 16 लाडू छान असे मध्यम आकाराचे बनले होते. लाडू ना 2 ते 3 महिने मस्त असे टिकतात. किंवा यामध्ये आपण जर थोडंसं दूध वापरलं ना किंवा साय वापरली, मलाई वापरली तर तूप कमी लागतं, पण ते टिकायला खूप जास्त कमी दिवस टिकतात. तर असे आपले साजूक तुपातले रवाळ दाणेदार खुसखुशीत लाडू बनून तयार झालेत. तर ही साधी सोपी लाडू रेसिपी तुम्हाला आवडली ना तर व्हिडिओ खाली एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल ना तर सुजाता किचन मेनूचे आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईबसुद्धा करा. तर हे साजूक तुपातले मूग डाळीचे लाडू तुम्हीसुद्धा असेच बनवता का? नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून तुमची कोणती वेगळी अशी पद्धत आहे ते सुद्धा मला नक्की सांगा. मस्त असे लाडू रवाळ बनले होते आणि मस्त असे तुटले जात होते. तर लाडू जे आहेत ते अगदीच कचकच असे लागून येत नाही, यासाठी ते साजूक तुपामध्ये छान असे पीठ जे आहे ते भाजून ना घ्यायचं आहे. तर ही एक खूप महत्त्वाची टीप. अगदी खुसखुशीत असे लाडू बनले जातात. तर पाहू शकता अगदी गोल एकसारख्या आकाराचे असे लाडू बनले होते आणि अगदी खुसखुशीत पटकन असा लाडू पाहू शकता तुटला जात होता आणि अगदी रवाळ आणि मऊसूत असे लाडू बनले होते. ही साधी सोपी मूग डाळीची लाडू रेसिपी आवडली ना तर मैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करून ना समोरील बेल ऐकून दाबा, म्हणजे येणारे व्हिडिओ त्यांचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. साधे सोपे एकदम पौष्टिक असे मूग डाळीचे लाडू या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा. तर पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.